दरम्यान महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे आणि त्याचमुळे उद्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। वंचित बाबत मात्र मवियामधला संभ्रम अजूनही संपलेला नाही असंच चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। वंचितला सोबत घेतल्याशिवाय पुढे जाण्याचा महाविकास आघाडीचा कोणताही विचार नाही असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। मात्र मवियानं दिलेल्या 4 जागांच्या प्रस्तावावर प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही निर्णय कळवलेला नाही। मात्र प्रकाश आंबेडकर घटनाविरोधी शक्तींना मजबूत होऊ देणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे। माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते, संवाद असतो लोकशाहीमध्ये। आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे। आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडी बरोबर राहतील। ही आज या प्रक्रियेमध्ये आज प्रकाश आंबेडकरजींनाही आज आम्ही तिथं बोलवलं, ते येतात आहे। जागा वाटपाचं काय फॉर्म्युला सुरू आहे, आता महायुतीमध्ये काय सुरू आहे, त्यामुळे हे चालत राहणारी प्रक्रिया आहे।